कधी विचार केलाय अशा सिंहासनाचा, जे राजाची नाही तर राजाच्या भावाच्या परतण्याची वाट पाहत होतं? ही कथा फक्त त्यागाची नाहीये, ही कथा आहे त्यागाच्याही पलीकडे असलेल्या एका अतुलनीय प्रेमाची. आपल्याला माहिती आहे की श्रीरामांनी वडिलांचं वचन पाळण्यासाठी राज्याचा त्याग केला. पण कधी विचार केलाय का की राज्यापेक्षाही मोठं असं काय असू शकतं? कदाचित एका भावाचं प्रेम. आज आपण वाल्मिकी रामायणातल्या त्याच हृदयस्पर्शी भेटीचा अनुभव घेणार आहोत, जिथे कर्तव्य आणि प्रेम एकमेकांसमोर उभे ठाकले होते. चला तर मग अनुभवूया भरताचा तो प्रवास, जो फक्त काही किलोमीटरचा नव्हता, तर तो होता एका व्याकुळ झालेल्या आत्म्याचा आपल्या अर्ध्या भागाला परत आणण्याचा प्रवास. विचार करा, भरत आजोळी आहेत आणि इकडे अयोध्येत सगळंच बदलून गेलंय. परतल्यावर जेव्हा सत्य कळलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. वडिलांचा मृत्यू आणि लाडक्या भावाला वनवास, आणि या सगळ्यामागे कारण होती स्वतःची आई. त्याच क्षणी त्या राज्याचा आणि आईच्या कृत्याचा त्याग करून भरताने एकच ध्येय ठरवलं, रामाला परत आणायचं आणि हा कलंक धुवून काढायचा. आणि चित्रकूटमध्ये पोचल्यावर जे दृश्य दिसलं त्याने तर भरताचं काळीज अक्षरशः पिळवटून निघालं. एका बाजूला अयोध्येचं वैभव, ते राजमहाल आणि सिंहासन, आणि दुसऱ्या बाजूला त्याचा भाऊ, अयोध्येचा होणारा सम्राट, तपस्व्याच्या वेशात एका साध्या झोपडीत राहतोय. ज्या शरीरावर रेशमी वस्त्र शोभली असती त्यावर आज झाडाची साल होती. हे पाहताच भरताच्या डोळ्यातला बांध फुटला आणि तो धावत जाऊन थेट रामाच्या पायावर कोसळला. ही भेट फक्त दोन भावांची नव्हती. इथूनच तर सुरू झाला धर्माचा खरा संघर्ष. अपराधीपणाच्या आणि दुःखाच्या ओझ्याखाली भरताचा आवाजही निघत नव्हता. तो गयावया करत म्हणाला, हे आर्य, माझ्या आईने केलेल्या पापामुळे मी तुमच्या आश्रयाला आलोय. तुम्ही परत चला आणि या कुळाला लागलेला कलंक दूर करा. हे राज्य तुमचं आहे, मी तर तुमचा सेवक आहे. पण इतक्या वेदनेत असलेल्या आपल्या भावाला पाहून रामाने काय केलं असेल? त्यांनी आधी आपल्या वैयक्तिक भावना बाजूला ठेवल्या आणि विचारला राजधर्म. त्यांनी भरताला उचलून छातीशी लावलं आणि विचारलं, राज्याचा खजिना सुरक्षित आहे ना? प्रजेला न्याय मिळतोय ना? तू योग्य मंत्र्यांचा सल्ला घेतोयस ना? यातून त्यांनी दाखवून दिलं की खऱ्या राजासाठी प्रजेचा कल्याण हे वैयक्तिक दुःखापेक्षा कितीतरी मोठं असतं. जेव्हा भरताने वडिलांच्या मृत्यूची बातमी दिली तेव्हा तर राम, लक्ष्मण आणि सीता यांच्यावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला. वडिलांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर भरताने पुन्हा एकदा परतण्याची विनंती केली, पण श्रीरामांचं उत्तर ते पर्वतासारखं अटळ होतं. ते म्हणाले, भरता, वडिलांना दिलेलं वचन पाळणं हाच माझा परमधर्म आहे. मी माझा शब्द मोडू शकत नाही. तू अयोध्येचं राज्य सांभाळ आणि मी वडिलांचं वचन पूर्ण करतो. भरताने गयावया केली. प्रजेने विनंती केली. अरे इतकंच काय, स्वतः गुरु वशिष्ठांनी आज्ञा दिली की गुरुची आज्ञा ही वडिलांच्या आज्ञेपेक्षा मोठी असते. रामा, तू परत चल. पण श्रीराम आपल्या निर्णयावर ठाम राहिले. पण असं कोणतं मूल्य होतं जे रामासाठी राज्यापेक्षा, गुरुच्या आज्ञेपेक्षा आणि भावाच्या प्रेमापेक्षाही मोठं होतं? ते मूल्य होतं रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. बघा, त्यांच्यासाठी वडिलांना दिलेला शब्द हा केवळ एक करार नव्हता. तो त्यांच्या धर्माचा, त्यांच्या चारित्र्याचा पाया होता. हा निर्णय कोणाला शिक्षा देण्यासाठी नव्हता, तर एका शाश्वत मूल्याची स्थापना करण्यासाठी होता. म्हणजे रामासमोर निवड होती राजधर्म, बंधुप्रेम की पितृवचन, आणि त्यांनी निवडलं वडिलांना दिलेलं वचन. त्यांच्यासाठी बाकी सगळी कर्तव्य ह्या एका वचनाच्या खाली होती, आणि ह्याच एका निवडीने त्यांना मर्यादा पुरुषोत्तम बनवलं. जेव्हा सगळे प्रयत्न अयशस्वी झाले तेव्हा निराश झालेल्या भरताने एक असा मार्ग शोधला जो इतिहासात एक अभूतपूर्व अध्याय लिहून गेला. भरत पूर्णपणे हताश झाला होता. त्याने अन्न पाण्याचा त्याग केला आणि म्हणाला, जोपर्यंत राम परत येत नाही तोपर्यंत मी इथेच प्राण देईन. पण रामाने त्याला मोठ्या प्रेमाने समजावलं, क्षत्रियाला असा हट्ट करणं शोभत नाही भरता. आणि त्याच निराशेच्या क्षणी भरताच्या मनात एक विलक्षण विचार आला. त्याने रामाकडे एक शेवटची विनंती केली. भरत म्हणाला, ठीक आहे, तुम्ही परत येत नसाल तर तुमच्या या चरणपादुका मला द्या. या पादुका सिंहासनावर राज्य करतील आणि मी त्यांचा सेवक म्हणून राज्यकारभार पाहीन.
ही निस्वार्थ विनंती ऐकून श्रीरामांचं हृदय भरून आलं. त्यांनी आपल्या पायातल्या पादुका काढल्या आणि भरताच्या हातात दिल्या. भरताने त्या पादुका मोठ्या आदराने डोक्यावर ठेवल्या आणि अयोध्येला परत आला. आणि त्याने जे केलं ते इतिहासात कधीच घडलं नव्हतं. त्यांनी सिंहासनावर स्वतःला नाही तर त्या पादुकांना बसवलं आणि त्यांचा राज्याभिषेक केला. इतिहासात सिंहासनावर पादुकांची स्थापना होण्याची ही एकमेव आणि अद्वितीय घटना आहे. रामाचा त्याग तर महान होताच, यात शंका नाही. पण आता आपण बोलूया भरताच्या त्यागाबद्दल, ज्याने भक्ती आणि कर्तव्याची एक नवीन व्याख्याच लिहिली. भरताने शपथ घेतली, जोपर्यंत राम परत येत नाही तोपर्यंत तो राजमहालात पाऊल ठेवणार नाही, राजवस्त्र घालणार नाही. त्याने अयोध्येजवळच्या नंदीग्राम नावाच्या एका छोट्या गावात तपस्व्यासारखं जीवन जगून तिथूनच रामाचा प्रतिनिधी म्हणून राज्य सांभाळलं. 1-2 नाही तर तब्बल 14 वर्ष त्याने ही कठोर प्रतिज्ञा पाळली. भरताचं ते 14 वर्षांचं राज्य म्हणजे काय होतं? ते होतं एका तपस्व्याचं जीवन, एका कुशल राजाचा कारभार आणि एका भक्ताची अटूट निष्ठा यांचा एक अद्भुत संगम. त्याने सत्तेची सगळी सुखं नाकारून फक्त कर्तव्य पार पाडलं आणि हे दाखवून दिलं की सर्वात मोठा राजा तोच असतो जो सर्वात नम्र सेवक असतो. आणि ही कथा आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते की खरी सत्ता, खरी ताकद नेमकी कशात असते? सिंहासनावर बसण्यात की त्याचा त्याग करण्यात? भरताने सिंहासन न स्वीकारता जो आदर्श निर्माण केला तो कोणत्याही सम्राटापेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. कारण महानता पदात नाही तर त्यागात आणि कर्तव्यात असते. ही होती आजची प्रेरणादायी कथा वाल्मिकी रामायणातील. तर मग अशाच भावस्पर्शी कथांसाठी प्रवीण मोहिते वर्ल्डला नक्की सबस्क्राईब करा, जिथे प्रत्येक कथा सांगते मनाला भिडणारा अर्थ. स्टोरीज, पीपल, पर्पज.